राधे राधे. मी आज खूप छान विषयावर बोलणार आहे. मी जेव्हा तो विषय वाचला म्हणजे आईबद्दल म्हणजे प्रत्येक राशीच्या आया, तर मी सिंह राशीची आहे. माझे रास सिंह आहे. म्हणजे त्याचा स्वामी सूर्य आणि माझा म्हणजे बर्थ डेट माझी 8 आहे म्हणजे शनी. तर शनी म्हणजे कसा की जज शनी जजचं हे करतो. आणखीन खूप कष्ट असतात. आणखीन सिंह रास ह्याचा स्वामी सूर्य असल्यामुळे तो एकदम तत्वाचा असतो. नंतर खोटं लबाडी असं आवडत नाही आणि त्याला स्वामित्व खूप खूप आवडतं. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन असं मला वाटलं की माझी ही जे भविष्य सांगितलं आहे माझ्याबद्दल ते मला खूप आवडलं. त्यामुळे मी म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करते, कारण हे शेवटी माझे अनुभवाचे बोल आहेत. त्यामुळे असंच तुम्ही पण बघा. काय होतं माहिती आहे का, आपण त्यातले मेष राशीच्या आया म्हणजे आयांबद्दल आहे. मेष राशीच्या आया अशा असतात. तर काही काही आपल्याला पटतात आणि काही काही आपल्याला आतून म्हणजे असं वाटतं अरे हां आपण पण असे आहोत. तर शक्य झालं म्हणजे ते जर वाटले की आपण अशी आहोत हे थोडं नीट व्हायला पाहिजे, तर आपण करू शकतो. आणि नसेल तर ते सोडून द्या. पण मला ना माझं भविष्य मला जे सांगितलं सिंह म्हणजे राशीचं ते मला अगदी पटलं. म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया बरं का. सगळ्या राशांच्या आया प्रेमळ असतात, मुलांचं चांगलंच बघतात. पण प्रत्येकाची थोडीशी क्वालिटी पुढे मागे असते. ती आपण आता इथे बघूया. आता पहिली रास कुठली असते? मेष. मेष म्हणजे मंगळ असतं. तुम्हाला माहितीच असेल. तर ती बुद्धिमान असते, महत्त्वाकांक्षी असते खूप. आणि आपल्यासारखेच म्हणजे ती पण थोडी ना अशी शिस्तीची खूप असते. त्यामुळे तिचं म्हणजे मुलांना चांगली शिस्त लागावी, ते पुढे जावेत. त्या मुलांनी एखादं समजा समजा क्रिकेट खेळायचं मनावर घेतलं किंवा गाणं गायचं, तर ती त्याच्यासाठी तन मन धन लावते त्या मुलांनी पुढे येण्यासाठी. अशी महत्त्वाकांक्षी फार असते, कळलं. पण शिस्त भयंकर. जरा जरी तिच्या मनाविरुद्ध किंवा शिस्त नसेल तर मात्र त्या मुलांची खैर नाही. म्हणजे अशी थोडीशी असते. असे एक छोटे छोटे गुण, कळलं की नाही. अगदी प्रेमळ पण वेळ आली तर जमदग्नी होते. मेषराज. आता दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे शुक्र. म्हणजे त्या त्या राशीचा स्वामी शुक्र असतो. ती एकदम हळवी असते. मुलांना असं राग वगैरे दाखवून शिस्त लावायला ती जात नाही. भयंकर प्रेम करते. तिच्या त्या मुलांच्याबरोबर त्या मित्रांचं पण छान स्वागत करते. आणखीन मुलांना म्हणजे असं 4 लोकात मुलांचा अपमान करणं, त्याला शिस्तीसाठी कसंही बोलणं, हे तिला आवडत नाही, कळलं. आणि म्हणजे असं वादविवाद तिला अजिबात आवडत नाही, की तू कोणाच्या वाटेला जाऊ नको असं ती मुलांना सतत समजावते. पण हां आणि म्हणजे संस्कारही खूप लावते, की वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. हळवीच असते ती, त्यामुळे ती अशी प्रेमळच असते. पण एकच आहे, त्यामुळे काय होतं म्हणजे सतत प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे ती मुलं त्या राशीची आईची मुलं ना थोडी अशी भित्री होतात. म्हणजे एकदम अशी राहत नाहीत कडक, स्मार्ट. कारण ही तिने सतत त्यांना प्रोटेक्ट केलेलं असतं. आता मिथून. मिथून राश म्हणजे हे बुध. हं, म्हणजे ही आई पण खूप प्रेमळ असते. आपल्या मुलांकडे मात्र कटाक्षाने लक्ष असतं. आपली मुलं मागे पडू नयेत म्हणून ती खूप प्रयत्न ती करते. ती उत्तम गृहिणी आहे एकदम. त्यामुळे कुठल्याही कार्यात म्हणजे तिनं मुलांना खूप सोशल बनवते. मुलं एकलकोंडी नसतात त्यांची, कारण ती सतत कुठले ना कुठले समारंभ करते, लोकांना बोलवते, आपण लग्न कार्यात हिरिरीने भाग घेते, मुलांना पण भाग घ्यायला लावते. त्यामुळे त्यांची मुलं ना सोशल असतात. नंतर पण ना म्हणजे तिला असं कसं आहे ना, काही काही जण की फोकस असतात, तसं तिला मुलांना गाईड करायला फारसं जमत नाही. म्हणजे तो तिचा पिंड नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा पिंड असतो, कळलं की नाही. आणि पण एकच आहे की ती ज्या प्रकारे मुलांना संस्काराने वाढवते किंवा आनंदाने वाढवते, ज्या प्रकारे वाढवते ना, तर ती मुलं
त्यांच्या म्हातारपणी त्यांची खूप चांगली सेवा करतात, खूप प्रेम देतात, हे मात्र नक्की. कर्क राशीची, कर्क रास म्हणजे त्याचा स्वामी आहे चंद्र. हे चंद्र म्हणजे आधीच हाडवे आणि कर्क रास म्हणजेच आईची रास असते, त्यामुळे स्पेशल त्याचं काही सांगायला नको. ते अतिशय भावनाप्रधान असतात. नंतर ती मुलांपासून दूर राहूच शकत नाही, इतकं म्हणजे प्रेम असतं. नंतर पण एक आहे, जेव्हा असं धोरणी असते, गंभीर असते, जेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ आली तर मात्र ती खंबीरपणे एखादा निर्णय चांगला घेऊ शकते. पण एकच आहे तिचं, म्हणजे मला म्हणजे हे गुण मी सांगते ते तुम्हाला म्हणजे थोडं बघा आपण त्याच्यात जमतो काय, कारण माझ्या राशीचं मला खूप आवडलं. ह्याच्यात काय होतं का, अति प्रेम केलं झाल्यामुळे या कर्क राशीच्या आया, तर जेव्हा लग्न मुलांचं होतं तेव्हा मात्र खूप सांभाळायला पाहिजे त्यांना, की आपण दूर राहिलं पाहिजे. आता त्यांचा संसार आहे, मुलगा आता बायकोच्या बरोबर आनंदाने कसा राहतो हे मात्र बघितलं पाहिजे. छोटे छोटे गुण आहेत जे मी सांगते. आता सिंहरास, माझी रास, सिंहराशीचा स्वामी सूर्य आहे. तर ते मुलं म्हणजे आया बुद्धिमान असतात, म्हणजे मुलं सुंदर असतात, मुलंसुद्धा बुद्धिमान असतात. आणि त्यांनी 4 लोकात तुम्हाला माहिती आहे, सूर्य म्हणजे स्वामित्व गाजवायची सवय असल्यामुळे आपली मुलं पण पुढे होऊन कुठेतरी मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, कुठेतरी नाव कमवावं अशी तिला खूप तळमळ असते. वडीलधाऱ्यांचा मान राखावा असं वाटतं. आणि प्रत्येक बाबतीतनं मुलांचा किंवा कुठलाही निर्णय स्वतः घेते, म्हणजे तिला नियंत्रण, सूर्याचे नियंत्रण ठेवायला खूप आवडतं. नंतर तिला अजिबात आपल्या मुलांनी एकतर अन्याय केलेला आवडत नाही, खोटं बोललेलं आवडत नाही, आणि कुणाही पुढे हाजी केलेलं तर अजिबात आवडत नाही. स्वकर्तृत्वावर मुलांनी पुढे जावं ह्याच्यात मात्र ती खूप त्या मुलांना त्याबद्दल अलर्ट करते आणि त्या दिशेने त्यांना चालायला शिकवते. कन्या राशीची म्हणजे स्त्रियांना खूप असं आधी प्रेमळ, खूप असं सगळ्यात आत जायला आवडत नाही. ते आपल्या सगळं करतात, पण त्याची अटॅचमेंट अति मुलांच्या आयुष्यात असं त्या जात नाहीत. म्हणजे काठाबंद बाबा मुलगा नीट पोहतो की नाही कसं बघतात ना, तसं असतं. आणखीन पण त्यांना कसं सतत भविष्याची काळजी फार असते मुलांच्या, की बाबा मुलं आपल्यापासून दूर तर जाणार नाहीत, मुलांचं आपल्यापासून दूर गेले तर कसं होईल, असं अभ्यासात हुशार असावी वगैरे सगळं वाटतं. पण म्हणजे थोडंसं असं वाटतं की त्या ज्या असतात ना, त्या थोड्याशा स्वतः निर्णय न घेतल्यामुळे ना मुलं पण दुसऱ्यावर डिपेंड खूप राहतात, की स्वतःचं जे डोकं चालवून एखादा निर्णय घ्यायचा, ह्यात थोडी ती मुलं कमी पडतात. तुला राशीची त्यांना पण जरा मुलांची भयंकर आवड, अगदी ते तळमळ सतत मुलांचं हे करणं असं नसतं. आणि खूप कष्टाची, खूप त्रासाची अशी कामं त्या तुला राशीच्या बायकांना आवडत नाहीत. ते आपले एक्स्ट्रा कामं अशी जी असतात छोटी मोठी, ते सरळ बायका लावतात आणि कामं करून घेतात. कष्ट उगाचच करायचे नाही, त्याचा उपयोग चांगल्याच ठिकाणी करावा असं करून घेतात. आणि थोडंसं आरामात, थोडंसं सुखी जीवन जगायला ह्या बायकांना खूप आवडतं. आपण एक आहे त्या अति मुलांच्या मागे नाही लागल्यामुळे, मुलांच्यामध्ये खूप लक्ष नाही, त्यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे मुलांना त्यांचं लाईफ त्यांनाच घडवायला लागतं, त्यांचा मार्ग त्यांनाच निवडायला लागतो. या फारशा त्यामध्ये पडत नाहीत. सुसंस्कृत, आकर्षक, हुशार, रसिक, दिलदार अशा सगळं असतं त्यांच्यामध्ये. परंतु संगोपन मुलांचं ह्याच्यामध्ये थोडं त्यांचं लक्ष कमी असतं. असं. वृश्चिक राशी, वृश्चिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे मंगळाचं स्वामित्व असतं. तर ह्यांच्याकडे सहनशीलता खूप असते, विनय असतो, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, कळलं की नाही. आणि सगळं म्हणजे मुलांना ज्या प्रकारची आई पाहिजे असते, म्हणजे हे सगळे गुण असल्यामुळे मुलांकडे पण त्याच सगळ्या भावनेने त्या बघतात. आणि
एक तर त्या ना थोड्या अशा अहम असतात, आणखीन खूप अगदी म्हणजे इगोइस्टिक असल्यामुळे एक मात्र असतं की मुलांनी स्पर्धेत वगैरे सगळीकडे पुढेच गेलं पाहिजे, माझा मूल पहिलंच आलं पाहिजे, असं मात्र त्यांचं ध्येय असतं, कळलं. आणि खूपच अशा म्हणजे काय तत्वनिष्ठ आणि नियम खूप असल्यामुळे ना मुलं त्यांच्याशी फार मोकळं बोलत नाही. म्हणजे सर्वसाधारण मुलांना कसं घरी घेऊन आई आज असं झालं, उद्या तसं झालं, शाळेतलं काही असं छोट्या मोठ्या गोष्टी पण सांगायची सवय असते. पण ते ह्या थोड्या कडक स्वभावाच्या असल्यामुळे त्या मुलांना जरा थोडे बिचकूनच असतात आईला. धनुराशी, धनुराशी अत्यंत त्या बायका दक्ष असतात, अगदी दूरदृष्टी असते आणि आपली मुलं सर्व दृष्टीने गुणी कसे राहतील हे त्यांना त्या बघतात. अगदी मुलांना शिस्तीत वाढवतात आणि आज्ञाधारक असावीत मुलं, शिस्तीत वाढावी, निर्व्यसनी असावी, मोठ्यांचा मान ठेवावा आणि लोकांना मदत करावी, भूतदया दाखवावी, असे सगळे संस्कार करावे असे त्या आईला वाटतं. आणि अतिशय कर्तव्यदक्ष असल्यामुळे मुलांचे सगळे लाड अगदी खाण्यापिण्यापासून तर सगळे लाड पुरवते. पण थोडं कंट्रोल असं हे आणि थोडं म्हणजे खूपच म्हणजे शिस्तप्रिय आणि हे असल्यामुळे ना मुलांना पण खूप असं जरा त्रास होतो त्याचा. तर थोडं त्यात जर का त्यांनी बदल केला तर त्या एक आदर्श आई होऊ शकतात. आता मकर राशीचे प्रेमळ असतात. शनीची रास आहे मकर आणि कुंभ ही शनीची रास आहे. त्या शिस्तप्रिय असतात, न्यायप्रिय असतात आणि खूप असं संसारात म्हणजे खूप स्वयंपाक पाणी सतत लाड चोचले पुरवणं वगैरे असं त्यांना अजिबात आवडत नाही. पण शिस्तीत मात्र एकदम जागृत असतात, कळलं. थोड्या काटकसरी असतात, कळलं की नाही. त्यामुळे शनीच्या अंमलाखाली असल्यामुळे थोडंसं म्हणजे चुका शनी म्हणजे न्यायाची देवता ना, जज. त्यामुळे जरा काही चूक बीक झाली मुलांच्याकडनं तर मग मात्र त्यांना लेफ्ट अँड राईट ओरडतात. त्यावेळेला त्या कठोर होतात. मग त्यावेळेला मुलगा आहे म्हणून माफी नाही अशा असतात. कुंभ पण शनीचीच रास असल्यामुळे इतकी म्हणजे ते जज असतात. आणखीन स्वतंत्र विचाराची असते कुंभ राशीची जी आई असते तिला असं थोडं बुद्धिहीन असं असं तेच असं होत नाही. ते बुद्धिवानच पाहिजेत असं त्याचं हे आहे. आणि सुविचारी असल्यामुळे आपला मुलगा पण मूल आपलं असंच झालं पाहिजे. त्यामुळे त्या तशाच असतात. पण चिडचिड करणं, उगाच फटाफटा मारणं, चार लोकात अपमान करणं हे सगळं त्यांना आवडत नाही. त्या मुलांवर शिस्त मात्र लावतात. त्यांचं खाणं पिणं, त्यांची प्रकृती, त्यांच्या गरजा, त्यांना काय हवं काय नको हे मात्र कटाक्षतेने आणि प्रेमाने त्या करतात. आणखीन खोटं बोलणे, निंदा करणे, थापा मारणे किंवा कोणाचं वाईट चिंतणे हे तर त्यांच्या दूरपणे जवळने घेत नाही. त्यांना तर आवडत नाही. त्यामुळे ते मुलांमध्ये पण तेच गुण असतात. ते एकदम आईसारखेच होतात. आणखीन त्यांना उगाचच म्हणजे फार लाडगोटेपणा वगैरे नसल्यामुळे त्या थोड्या आलिप्तच असतात. मीन म्हणजे शेवटची म्हणजे गुरु असतो त्याचा आधी. त्यामुळे त्यांच्या म्हणजे लागोपाठची मुलं जुळी मुलं असं साधारणपणे असतं, कळलं का. थोड्या ह्या आळशी असतात, कळलं की नाही. आणि पण मुलांवर उत्तम संस्कार करणे हे त्यांचा मेन उद्देश होतं. वेळ आली तर कुणालाही स्वतःचं कमी करून मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. आणि शांत असतात. कुणाशी व्यवहार करताना अरेरावी भांडाभांडी हे एकमेकांना हे करणं असं मात्र त्यांना अजिबात आवडत नाही, कळलं की नाही. आणि
त्यामुळे त्या शांत असल्यामुळे त्यांचं मी काही पॉईंट काढले ते मधनं मधनं वाचायला लागतात मला. तर आणि ईर्ष्या अशी खूप नसल्यामुळे मुलांमध्ये पण ते उगाचच ईर्ष्या नको तो अहंभाव नसतो. मुलं पण तशीच शांत असतात. हं. आता हा म्हणजे आता हे मी आता जरी सांगितलं तरी आणि बऱ्याच गोष्टी स्वभावाच्या येतात. त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, नक्षत्र हे सगळंच बघायला लागतं. पण हे एक ढोबळ साधारण आया कशा असतात हे मला आवडलं. मला माझं पटल्यामुळे मी म्हटलं चला शेअर करूया. हं. आता अजून एक गमतीशीर हे करते की की कुठल्या जन्मतारखेला जन्मलेली लोकं कशी असतात. हं. 2, 11, 20 आणि 29 ह्या जन्मतारखेला जे जन्मतात ते धनवान असतात. 4, 13, 22, 31 या तारखेचे भाग्यशाली असतात. 6, 15, 24, 27 हे प्रेमळ असतात. 4, 8, 17, 26, 30 हे स्मार्ट असतात. आणि एकदम 7, 10, 28 हे एकदम विश्वाचे निर्माते असतात. म्हणजे अगदी फारच त्यांचं कर्तृत्व खूप मोठं असतं. नंतर 9, 14, 16, 23, 25 हे लोक नायक असतात, हिरो. आणि 5, 21 आणि 22 हे लोक सुंदर असतात. हे मी कुठेतरी वाचलेलं तुम्हाला दाखवते. पण आधीचं मात्र मला पटलं म्हणून तुमच्या शी शेअर केलं. राधे राधे.